शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक आणि मांडवी किनारा सहकारी पतसंस्था ओतूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय श्री संभाजी शेठ विठ्ठलराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच ओतूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री आशिष शेठ शहा नानजीबाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर, सर्व संचालक सल्लागार ठेवीदार सभासद ओतूर। आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। आज आमदार गोपीचंद पडळकर हे नियोजित बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली। पाहुयात गोपीचंद पडळकर काय म्हणतायत। कोर्टाचा निकाल जर ह्यांच्या बाजूने लागला तर कोर्ट चांगला आहे, कोर्टावरती आमचा विश्वास आहे, न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे। निकाल विरोधात गेला तर मग न्यायव्यवस्थेवरती पण टीका करायची त्यांची फार जुनी पद्धत आहे। मुळात आज तुम्ही माननीय विधानसभेचे अध्यक्ष यांनी जो निकाल दिलेला आहे तर तो कायदेशीर तुम्ही जावा ना, कोर्टामध्ये जावा ना, तुम्हाला पर्याय आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता। पण तुम्ही लोकांच्या मध्ये काहीतरी चुकीचा समज पसरवण्यासाठी विधानसभा अध्यक्षाच्या माध्यमातून आमच्यावर फार मोठा अन्याय झालाय असं वातावरण तयार करण्याचा केविलवाना प्रयोग आणि तुम्ही नवीन पायंडा पाडताय। असं कुठं आता हायकोर्टात एखादा निकाल बाजूला लागला किंवा विरोधात लागला तर तुम्ही असंच करणार का? तर ही जी पद्धत आहे त्यांची, त्यांना आता लोकांच्या मध्ये जनाधार न राहिल्यामुळं हे सगळे हतबल झालेले लोक आहेत आणि त्यामुळं असे काही नवीन पायंडे पाडण्याचा प्रयत्न ते करतायत। महाराष्ट्रातील लोक सुज्ञ आहेत, व्यवस्थितपणे सविस्तर या निकालाचं विश्लेषण वेगवेगळ्या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आलं, वेगवेगळ्या प्रिंट मीडियातून आलं किंवा यातले काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी याच्या बाबतीमधली व्यवस्थित माहिती लोकांच्यापर्यंत दिलेली आहे। त्यामुळं त्यांनी काय पत्रकार परिषद जरी घेतली तर त्याचा काय फार परिणाम होईल असं मला वाटत नाही। मुख्यमंत्री दावोसला गेलेत, त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात टीका सुरू आहे। विरोधकांकडून राज्यात गंभीर प्रश्न असताना मुख्यमंत्री परदेशवारीवर गेल्यात असा आरोप केला जातो। बघा, दावोसमध्ये मुख्यमंत्री महोदय कशासाठी गेलेले आहेत? आताच मी बातमी बघितली की 3 लाख कोटीच्या वर करार, सामंजस्य करार महाराष्ट्राबरोबर होणार आहेत। मग काय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तुमच्यासारखं घर कोंबडा बनवून घरात बसायचं का? त्यांनी काही काम राज्यासाठी करायचं का नाही करायचं? अरे, जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा तुम्ही या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची भूमिका तुम्ही तिथं बजावत नाही। तुमचं काम आहे की जिथं कुठं सरकारकडून एखादं काम होत नाही तर त्या विषयावरती तुम्ही चर्चा घडवून आणली पाहिजे। अधिवेशनामध्ये तुम्ही बोलायला तयार नाही आणि जेव्हा मुख्यमंत्री महोदय एखादा प्रोजेक्ट आपल्या राज्याला यावा त्यासाठी परदेशात गेले असतील तर त्याच्यावरती टीका करायची, ही दुतोंडी भूमिका जी या विरोधी पक्षाची आहे ती या महाराष्ट्रातील लोक सगळी उघड्या डोळ्यांनी बघतायत। दुसरीकडे जरांगे असं म्हणतात की काही समाजकंटक आहेत जे समन्वयक होते मराठा संघाचे, त्या निमित्तानं आम्हाला कॉर्नर केला जातो, ट्रॅप केला जातो असा आरोप जरांगेंनी केला आहे। बघ, आता त्यांनी काय भूमिका मांडल्या, कुणाला कोण कॉर्नर, ह्याच्याशी मला तर त्याच्याविषयी अजिबात माहिती नाही किंवा त्यांचं काय मत आहे ते त्यांना सविस्तरपणे तुम्ही विचारा। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।